बोले शंभू हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र. आज आपला लेह लडाख ट्रिपचा दुसरा दिवस आहे. तर आता आपण हॉटेल ग्रीन इथे आपण रात्री हॉल्ट केला आहे. तुम्ही पहिला ब्लॉग बघितला तर तुम्हाला कळेलच. तर चला तर आता नाश्ता वगैरे करूया आणि इथून पुढे चित्तोडगड आपलं उदयपूर चित्तोडगड मार्गे आपण लुधियाना पठाणकोट परत जम्मूला जाऊया. चला तर नाश्ता करायला. आता नाश्ता करायला आलेलो नाश्ता चालू आहे. आलू परोठा. आपण काल रात्री दिवस पहिला होता कालचा आपला. तर आपण रात्री इथंच थांबलो आणि कार कॅम्पिंग केली हॉटेल ग्रीनला. तर आता आजचा दिवस दुसरा आहे. तर आपण इथे सकाळी चहा नाश्ता करत आहोत. तर अशा प्रकारे हॉटेल खूप छान आहे, खूप मस्त हॉटेल आहे. उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होती. डाव्या हाताला मस्त लहान मुलांना गार्डन वगैरे खेळणी आहे. पार्किंगची पण व्यवस्था खूप छान आहे. अशा प्रकारे आपण गाडी इथे पार्क केली होती रात्री आणि आपण झोपलो होतो. गाडीतच झोपलो आपण. देवानं आपला कॅम्पिंगमध्येच गेला. एवढं आहे का आपण दोघंच आहे फक्त. अशा प्रकारे इकडे खेळणी आहे. त्या बाजूला गार्डन आहे. मस्त छान असे झाडं लावलेले आहेत. खूप छान छान. मित्रांनो आता नाश्ता झाला आता आपला. आपण पुढे चित्तोडगड मार्गे आज आपला प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. कालचा दिवस प्रवासात गेला आणि आज रात्री आम्ही मध्य प्रदेशाच्या निमच येथे मुक्काम केला. आता सकाळ झाली. सकाळची तयारी पूर्ण झाली आणि आम्ही पुन्हा एकदा आपल्या पुढे प्रवासासाठी निघत आहोत. आतापर्यंतचा प्रवास खूप छान झाला आहे. रस्त्यावरील अनुभव, नवीन ठिकाण आणि प्रवासाचा उत्साह कायम आहे. आपला पुढे प्रवास कटरा आणि माता वैष्णव देवीच्या दिशेने सुरू आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण प्रत्येक किलोमीटर मागे आपला स्वप्नातील प्रवासाचा जवळ घेऊन जात आहे. तोच उत्साह आम्ही पुढे जात आहोत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रस्त्यातील सुंदर दृश्य, प्रवासातील काही हा क्षण आणि पुढील प्रवासाची झलक पाहायला मिळेल. तर चला मित्रांनो, पुढील प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया आजचा दिवस आपल्यासाठी काय नवीन आला आहे. आता आपलं नाश्ता करून झालाय, सगळी तयारी झाली. आता आपण गाडीत व्यवस्थित वस्तू झाल्या, सगळं लॅपटॉपचं काम झालं. तर आता जाऊया पुढील प्रवासासाठी. अशा प्रकारे आपले आता काल जे आपण व्हिडिओ काढले आहे ते आपण आता ट्रान्सफर करत आहोत हार्डडिस्कमध्ये. अशा प्रकारे आपण पूर्ण सेटअप पॅक झालेला आहे आणि आपण मार्गस्थ होता पुढील प्रवासाला. तो प्रवास म्हणजे 1166 किलोमीटरचा प्रवास आहे अजून. आता आपण निमजवळनं हॉटेल ग्रीनवरनं आपलं निघतोय. सुरुवात करतोय आपण. आता आपण इथून कटरा वैष्णोदेवी जवळजवळ गुगल आपल्याला 1155 किलोमीटर दाखवतोय आणि नॉन स्टॉप ड्राईव्ह केलं तर 19 तास दाखवतोय. परंतु आपण काय 19 तास किंवा 1155 किलोमीटर ड्राईव्ह करणार नाही आहे. आज आपण बघूया. आज परत आपला हॉल्ट होईल. आपण तिथे पोहोचू का पोहोचू तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. चला तर आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपलं नाशिक टू लेह लडाखची दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली आपण. आता आपण रात्री निमजला एक हॉटेल होतं, तिथेच आपण गाडी लावली आणि तिथंच कॅम्पिंग केलं. आता आपण कटराच्या दिशेने निघत आहोत. कटरा जवळजवळ 1203 किलोमीटर आहे. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो, कसं. परत आजचा पण हॉल्ट करूया आपण तिकडे आणि मग पुढील प्रवास दाखवत राहू. चला तर जाऊया पुढे. मित्रांनो, आजचा दिवसाच्या प्रवासाची सुरुवात केली आपण. आता पहिला टोल गेला आपला. आता आपली MP बॉर्डर संपली आहे. आता राजस्थान बॉर्डर लागलेली आहे आणि आपण तिसऱ्या स्टेटमध्ये जात आहोत. आपण महाराष्ट्र, MP, आता राजस्थान सुरू झालेला पहिला टोल आहे ना. पहिला टोल आजचा दुसरा.
हा टोल प्लाझा ओझरी गाव आहे, तिथला आहे. आता हा आपला तिसरा टोल आहे आजचा. पण ॲन्युअल पास घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला टोल काय एवढे लागत नाही. पण जो स्थानिक टोल असतील तेच लागतील. नॅशनल हायवेचे आपल्याला टोल लागत नाही. आता हा नॅशनल हायवे असल्यामुळे आपल्याला टोल लागत नाही. हा जोधपूर दिल्ली एक्सप्रेसवे आहे. आता आपण चित्तोडगड उदयपूर मार्गे जाणार आहे. आता डाव्या हाताला भिलवाडा आहे. जंजोर का खेड़ा टोल प्लाजा आपका स्वागत करता भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण. हा आपला आजचा चौथा टोल आहे. हा जयपूर दिल्ली एक्सप्रेस वे आहे. ओनली फॉर कार जीप. हा आपला आजच्या दुसऱ्या दिवसाचा 5वा टोल आहे. मित्रांनो, निमोजून निघाल्यावर आपल्याला आजच्या दुसऱ्या दिवसाचा हा 6वा टोल लागलेला आहे. आणि हा नॅशनल हायवे आहे त्याच्यामुळे आपल्याला ॲन्युअल पास असल्यामुळे आपल्याला टोल लागतच नाही. आपण ॲन्युअल पास केलेला आहे त्याच्यामुळे या रस्त्यात आजच्या रस्त्याचा टोल लागलाच नाही आपल्याला. फक्त एक लागला ना, निमजच्या पुढं थोडा. रस्ता खूप छान आहे. जयपूर दिल्ली एक्सप्रेस वे हा निमजून आपण चढलो या रस्त्याला. आणि आपण जयपूर आता काही जाणार नाही, पण बाहेर निघणार आहे आपण. उदयपूर पण आपण बाहेरूनच निघालो. फक्त चित्तोडगडला गावात आलो होतो कारण आपल्याला गुगल मॅपने थोडं चुकवलं होतं. त्याच्यामुळे आपण चित्तोडगड गावात घुसून गेलो होतो. अशा प्रकारे आता आपण पुढे जात आहोत. आपलं 990 किलोमीटर बाकी आहे कटरा. बघूया आता पुढे कुठेतरी हॉल्ट करूया. आज किती किलोमीटर चालतं बघूया. चला तर पुढे बघूया. मित्रांनो, हा आजच्या दुसऱ्या दिवसाचा 7वा टोल आहे आपला. पण हा जो टोल आहे प्रत्येक शहर गेलं का मग लागतो. आणि हा एकच नॅशनल हायवे आहे. परंतु प्रत्येक गावात जशा गाड्या येतात त्याच्यामुळे आपल्याला वाटतं काय इतके टोल कसे लागतात. परंतु आपल्याला काही याचं आपल्याकडे ॲन्युअल पास असल्यामुळे वार्षिक पास काढून घेतला आपण, त्याच्यामुळे आपल्याला टोल लागत नाही. आपण 3000 रुपयाचा ॲन्युअल पास घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला 200 टोल ते एका वर्षासाठी 365 दिवस वापरायचं. अशा प्रकारे आपण प्रवास करत असतो. लांब पल्ला असला का आपण असं ॲन्युअल पास काढून घ्यायचा. चला तर आता पुढे भेटूया. आता पुढे मस्त थोडं चहा वगैरे घेऊया मस्त. आता मला वाटतं आता जेवणच करून घेऊ. आता 2:30 वाजलेले, 2:30 पावणे 3 झाले. जेवणच करून घेऊ. खरं आता आपण जयपूरच्या पहिले 50 किलोमीटर पहिले पेट्रोल टाकत आहोत. आता ही दुसरी वेळ आहे पेट्रोल टाकायची आपली. बघूया किती मस्त. अशा प्रकारे 33 लिटर पेट्रोल बसलेलं आहे आपलं. आता आपण जयपूरच्या पहिले 50 किलोमीटर पहिले एक गडोता गाव आहे. तिथे आता आपण पेट्रोल भरले आणि आता इथे आपण दुपारचं जेवण करत आहोत. अशा प्रकारे इथे पेट्रोल भरले आपण. आता खूप छान पेट्रोल पंप आहे, भारत पेट्रोलियम आहे. आणि बाजूलाच असं जेवणाची सुविधा बनवलेली आहे फूड्स म्हणून.
आता आपण इथं आपल्या लेह लडाख नाशिक लेह लडाख ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाचं दुपारचं जेवण आता करणार आहोत आपण. आता ऑर्डर दिलेली आपण. काय ऑर्डर दिलेली? मित्रांनो आता थोड्या वेळात आपण जेवण आलं का जेवण करूया, थोड्या वेळ रेस्ट करूया, मग आपण पुढील प्रवासाला जाऊया. मित्रांनो आता आपण शेवभाजी आणि साधी रोटी सांगितलेली आहे. आजचं दुपारचं जेवण आपण घेत आहोत. चला मित्रांनो आता आपण दुपारचं जेवण करत आहोत. आम्ही सकाळी निमाचवरनं निघालो आणि इथं पेट्रोल टाकलं, जेवण केले हॉटेलला आणि आता हे 4.5 तास नॉनस्टॉप गाडी चालवत आणले. त्याच्यामुळं आता हे अर्धा पाऊण तास आराम करताय आणि मी बसलेली कारण मला झोप नाही लागत आहे. आपला हा 8वा टोल आहे. आता दुसऱ्या दिवसाच्या ट्रिपचा आपला हा 8वा टोल आहे. आजच्या दिवसाचा हा आपला 9वा टोल आहे. आपल्याला आता दुसऱ्या दिवसातला 10वा टोल लागलाय. आता आपण हरियाणा राज्यात प्रवेश केलेला आहे. आता आपण महाराष्ट्र, MP, राजस्थान आणि आता हरियाणा राज्यात प्रवेश केला आहे. आता आपण अंबाला मार्गे जात आहोत. आता हा 11वा टोल आहे आजच्या जर्नीचा. आता हरियाणा राज्यातला दुसरा टोल लागला, म्हणजे आपल्याला आजच्या प्रवासातला 12वा टोल आहे. हा जो हायवे आहे हा 152 आहे. याच्या आधी आपण 1488 सोडला. आता 152 वर चालत आहोत. आता वाया आपण अंबाला मार्गे जाणार आहोत. आजच्या प्रवासातला आपल्याला 13वा टोल लागला आहे. आपल्या लेह लडाखच्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू आहे आज आपला. आपण सकाळी 10 वाजता निघालो होतो निमाचवरनं. दुपारी 3 वाजता आपण जयपूरच्या पहिले 50 किलोमीटर पहिले थांबलो होतो. मग तिथून आपण थोडा रेस्ट केल्यानंतर तिथून आपण 7 वाजता निघालो. आता वाजले रात्रीचे 1:30. तर आता इथून अंबाला 66 किलोमीटर आहे. तर आपण इथे थांबलो आहे. असा हायवेच्याच बाजूला असं ठिकाण आहे. पेट्रोल पंप आहे, सर्व आहे. आता आपली कॅराव्हॅन लावली इथे आणि आता आपण इथे जाता रेस्ट करूया. सकाळपर्यंत रेस्ट करूया आणि पुढचा प्रवास चालू करूया. आता पुढचा प्रवास कमीत कमी 500-525 किलोमीटर्स आहे. अशा प्रकारे आता आपली इथं कॅराव्हॅन लावलेली आहे आणि आता आपण इथं रेस्ट करणार आहोत. इथे रूम आहेत, परंतु आपण त्या रूममध्ये काही झोपणार नाही, इथंच झोपूया. शेजारी पेट्रोल पंप आहे, असा इंडियन ऑइलचा पंप आहे. आजच्या प्रवासात आपण खूप हायेस्ट गाडी चालवलेली आहे आणि आपण एकटाच ड्राईव्ह करतो. त्याच्यामुळं रेस्ट घेणं खूप गरजेचं असतं. दुपारी पण झोपलो होतो आपण 2 तास. आज आपण 12 तास गाडी चालवली. तर सरासरी आपण 60चा ॲव्हरेज धरला गाडीचा, तर आपण किलोमीटर चाललो आहे 721 किलोमीटर चाललो आहे आपण. अशा प्रकारे आपल्याकडे पूर्ण डिटेल असते. आणि हायेस्ट चालवली दुपारी पण 350 किलोमीटर चालवली 4.25 तासात. ती नॉनस्टॉप चालवली आणि आता एक स्टॉप घेतला होता मध्ये. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू. आता लेह लडाख सिरीज पूर्ण बघायला विसरू नका. बाय, टेक केअर, गुड नाईट.